राहुल सिंग, तुम्हाला विनंती आहे की स्टेजवर यायचं आहे. तो राहुल सिंग, नॅशनल ए चे कॅप्टन राहुल सिंग, थोडं स्टेजवर यायचं आहे. चालू असलेला सामना बाप्पा मोर्या विरुद्ध आणि चालू असलेला सामना बाप्पा मोर्याचे प्रथम वैयक्तिक पहिला व संघासाठी पहिला षटक घेऊन प्रितेश नाडकर. एक चांगला असा उच्च दर्जाचा गोलंदाज, अचूक टप्पा, अचूक भेदक गोलंदाजी म्हणून ज्यांना ओळखलं जातं. पहिला चेंडू आणि नितीन राजापुरे ज्या सकाळच्या फॉर्म मध्ये होते त्याच फॉर्म मध्ये परत उतरलेत. नक्कीच सांगू शकतो मी तुम्हाला, ज्या प्रकारे सुशांत इलेव्हन विरुद्ध नितीन राजापुरे यांची बॅटिंग होती पुरंदर संघ ए संघासाठी, चांगलं त्यांनी सकाळी अर्धशतक ठोकलं होतं. त्याच बॅटिंगच्या फ्लोमध्ये नितीन राजापुरे चांगली फलंदाजी पाहायला मिळते, ते म्हणजे पुरंदर संघ अ या संघाचे. पुढचा चेंडू पाहूया, त्यावरती खोलवर टाकला चेंडू, तब्बल एकच धाव. हॅलो, पाहूया दिनेश, आणि दिनेश हडकर यांच्या बॅट मधून निघालेला हा षटकार आजच्या दिवसातील लेग साइड मधला हा सगळ्यात लांबचा षटकार पाहायला मिळाला पहिल्याच ओव्हरला. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये दिनेश हडकर हे थोडे थांबले होते, परंतु दिनेश हडकर हे पुरंदर संघ अ या संघाचे सर्वात मोठे कर्णधार तसेच चांगले फलंदाज म्हणून ओळखलं जातं, घणाघाती बॅट्समन म्हणून ज्याला ओळखलं जातं, आणि त्याने चांगलाच समाचार घेतलाय तो म्हणजे प्रितेश नाडकर याचा. पहिलाच चेंडू समोर सामना करताना त्यांनी पहिल्याच चेंडूवरती पुरंदर संघ अ या संघाकडून पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलाय. त्यांनी आपले मनसुबे जाहीर केलेत की आम्ही षटकार मारतच राहायचंय. पुढचा चेंडू प्रितेश नाडकर, पाहूया कोणत्या प्रकारे कमबॅक करतोय. आणि परत एकदा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, आणि काय पाहतोय हा डोक्याच्या वरून बॉल गेला, जिथे एकच धाव, जिथे दोन धावा एकच धाव, निर्धाव असा चेंडू होता, परंतु त्यावरती एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी होतं. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी स्लो म्हणावी लागेल, जिथे दोन धावा झाल्या असतात तिथे एकच झाले. पाहूया नितीन राजापुरे कशा प्रकारे सामना करतायत नितीन राजापुरे. पुढचा चेंडू, आणि हा पाहतोय तर काय समोर फसलाय, आणि मोठा मासा तंबूच्या आश्रयाला गेलाय. नितीन राजापुरे हे बाद झालेले आहेत. नितेश नाडकर यांना चांगलं यश मिळालंय. बाप्पा मोर्या संघाला नक्कीच प्रसाद लाड यांचे कर्णधार यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, आम्ही गोलंदाजीच्या जीवावर त्यांना नक्कीच थांबवू. तेच साध्य करून दाखवत आहेत नितीन राजापुरे. यांना थांबवण्यामध्ये त्यांना यश आलंय. मागच्या मॅचमध्ये ते ज्यांना मॅन ऑफ द मॅच भेटले होते, ज्यांनी 50 धावाच्या वरती वैयक्तिक अशा धावा कुठल्या होत्या, त्यांना स्वस्तात माघारी परतवलं, ते म्हणजे बाप्पा मोर्या संघाचे गोलंदाज प्रितेश नाडकर. आणि त्यांची जागा घेण्यासाठी गेले ते म्हणजे अभिषेक अंबोले, ज्यांनी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. त्यांच्या गोलंदाजीमध्ये अष्टपैलू असे खेळाडू अभिषेक अंबोले. पॉवर प्ले या षटकातील शेवटचा चेंडू, 5 चेंडू 12 धावा 1 गडी बाद. मोठा धक्का पाहायला मिळाला तो म्हणजे नितीन राजापुरेच्या स्वरूपात पुरंदर संघ अ या संघाला. आता पाहायला मिळतंय ते म्हणजे फलंदाजीला आलेत अभिषेक आंबोले. हे देखील एक चांगले असे फलंदाज आहेत, त्यांच्याकडे पण चांगले षटकार मारण्याची ताकद आहे, लांब लांबवरचे षटकार मारण्यात त्यांच्याकडे पण
तेवढी कॅपॅसिटी आहे. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. आणि पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न. पाहूया कोण किती धावा काढण्यामध्ये जातात आणि काय करतोय. नक्कीच प्रसाद लाड स्वतः कर्णधार असल्यामुळे त्यांनाही काही कोण बोलू शकत नाही, कारण त्यांनी गचा क्षेत्ररक्षण केलंय. पण त्यांना बोलणार कोण, कारण ते स्वतः कर्णधार आहेत. एका षटकाखेरीस पुरंदर संघ यात संघाची धावसंख्या आहे 14. एक गडी बाद 14. प्रितेश नाडकर याने चांगली अशी गोलंदाजी हाताळली आहे. चांगला असा पहिला फलंदाज बाद केलाय, तो म्हणजे नितीन राजापुरे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे प्रसाद लाड, संघाचे कर्णधार. आणि सामना करतील ते म्हणजे पुरंदर संघ या संघाचे कर्णधार दिनेश हडकर. एक चांगला असा अष्टपैलू खेळाडू आहे दिनेश हडकर. चांगले मागील वर्षीचा NPLचा मॅन ऑफ द सिरीज दिनेश हडकर. प्रसाद लाड पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीने टाकला चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय तो म्हणजे दिनेश हडकर यांनी. शॉर्ट चेंडूला माफी नाही. नक्कीच दिनेश हडकर हा उंच असा खेळाडू आहे, त्याला शॉर्ट टाकणार तर तो नक्कीच त्याला समाचार घेणार. पहिल्या चेंडूवरती कर्णधार विरुद्ध कर्णधार होती. पुढचा चेंडू पाहूया कोणत्या प्रकारे कमबॅक करतोय. परत एकदा टटवलाय चेंडू आणि हा लांब 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 वरचा षटकार. दिनेश हडकर सकाळच्या क्षेत्रामध्ये त्यांना शांत होते, कारण त्यावेळी नितीन राजापुरेंची बॅट बोलत होती. आता नितीन राजापुरे तंबूच्या आसऱ्याला आहेत, परंतु आता थांबत नाहीत ते म्हणजे दिनेश हडकर. नक्कीच सचिन भाताडे तिकडून बाउंड्रीवरून नक्कीच मार्गदर्शन काहीतरी करतायत प्रसाद लाड यांना. नक्कीच त्यांचं काहीतरी बोलतायत, थोडीशी बाउंड्री लांब करायला पाहिजे होती. नक्कीच काय करणार सचिन भाताडे. पाहूया प्रसाद लाड. पुढचा चेंडू आणि परत एकदा 3 चेंडूवरती लगातारचे 3 षटकार. दिनेश हडकरची बॅट बोलते, दिनेश हडकरची बॅट बोलते. प्रसाद लाडला थांबवलंय. प्रसाद लाड संघाचे कर्णधार आणि आता संघाचे संघमालक चाललेत ते म्हणजे अमोल दादा चाललेत प्रसाद लाडकडे. बाबा तू मला मॅच मध्ये घेऊन जातोयस की बाहेर नेतोयस. नक्कीच दिनेश हडकर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. तब्बल 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत. चांगला फलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतोय दिनेश हडकर यांच्या बॅटमधून. परत एकदा तब्बल 4 चेंडूवरती 4 षटकार. 4 चेंडू 4 षटकार. मला विचारायचं ते म्हणजे माझे मित्र सचिन पाटणकर, 6 चेंडूवरती 6 षटकार होतील का सचिन? काही होऊ शकतं. नक्कीच प्रसाद लाड हे देखील चांगले गोलंदाज आहेत. एक A+ कॅटेगरीचे गोलंदाज आहेत. SKMM सागर कांबळे बघा A ग्रुप मध्ये पुणे 11, SKMM नॅशनल आणि राम जानकी नॅशनल A आहे ना. हां, 4ही संघ कुठे जायचं नाहीये. आपली मॅच होणार आहेत, लॉट्स नुसार होणार आहे. आजच मॅच होतील. ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्या मॅच आज होतील. आपण टायमिंगच्या सगळ्या गोष्टी बघू. सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला असं वाटलं असेल की आपण 2 मॅच जिंकलोय त्यामुळे आपण क्वालिफाय, असं काहीच नाहीये. रन रेट बेसवरती पुढचा सगळा रिझल्ट आहे. दिनेश हडकर आणि पुणे 2 चेंडूमध्ये 1 षटकार आणि नॅशनल आपल्या खेळाडूंनी मैदानातच थांबायचंय. आणि दिनेश हडकर यांनी लगातार 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकलेत आणि त्याला 500 रुपये हे मिळालेले आहेत. ते म्हणजे आमचे मित्र रोहित सोनावणे यांनी.
आणि जर दिनेश हडकर यांनी 6 चेंडूवरती लगातार 7 षटकार ठोकले तर शुभ्रो दत्ता यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. प्रसाद लाड पाहूया कोणत्या प्रकारे रोखतायत आजच्या दिवसातील हा सर्वात हाय व्होल्टेज सामना. दिनेश हडकर एक मिनिट बोल ना. आणि मिस नक्कीच चांगला कमबॅक झालाय. नक्कीच दिनेश हडकर याला सांगू इच्छितो चांगली फलंदाजी यानंतरचा पाहायला सामना मिळाली. आहे पुरंदर संघ बी श्रीमंत ढोलाई विरुद्ध सतीश धुळे नायगाव अजित मोहिते. 4 ओव्हर नंतर 44. आपला कर्णधार या ठिकाणी 44, नाणेफेकीसाठी 44. पाठवतो. टॉस बाकी आहे ना, नाणेफेकीसाठी यायचंय. एक इनिंग ब्रेक मध्ये सतीश धुळे 11 नायगाव विरुद्ध पुरंदर संघ बी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. 2 ओवर की समाप्ति 44 44 रन. क्या शानदार बल्लेबाजी देखने मिली यहाँ पर हमें दिनेश हडकर के बैट से. 5 गेंदों में 5 छक्के. आखिरी का गेंद थोड़ा सा ये वाइड यॉर्कर लाइन डिलीवरी था, उसको कनेक्ट नहीं कर पाया, नहीं तो 6 गेंदों में 6 छक्का 6 6 लग जाते यहाँ पर. पुरंदर प्रीमियर लीग 2026 में पहली बार ये कारनामा होता. 44 12 केवल की ओर 12 गेंदी हुए. 44 अभी स्ट्राइक पर है अभिषेक आंबोले. अभिषेक अंबोले ऑन स्ट्राइक. सैंडी बॉलिंग करेंगे. सैंडी 44 रन 44 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अच्छे टारगेट की तरफ यहां पर बढ़ते हुए 2 ओवर. इसी बीच तीसरे ओवर की पहली गेंद सैंडी टू अभिषेक. बैठ के लेग साइड पे घुमा के मारना चाहते थे, लॉक स्वीप करना चाहते थे, कोई कनेक्शन नहीं बैट से. और इसी के साथ डॉट बॉल. बहुत देर बाद यहाँ पर अच्छी शुरुआत की यहाँ पर वाईपीएल के बॉलर. अच्छी गेंदबाजी, अच्छा टप्पा. एक और सेम शॉट यहाँ पर ट्राई किया था मगर रिजल्ट वहां पर सेम. एक और डॉट बॉल. पिछले ओवर में जो प्रेशर क्रिएट किया था दिनेश हडकर ने, थोड़ा सा कुछ हद तक यहाँ पर वापस से रन्स को यहाँ पर स्टॉप किया यहाँ पर सैंडी ने. दिनेश हडकर जो कि बहुत ही अच्छे लय में दिख रहे हैं, उनको स्ट्राइक लेने की जरूरत यहाँ पर. ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं, केवल एक रन लेकर स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है यहाँ पर अभिषेक को. सेम शॉट खेलने की कोशिश और सेम रिजल्ट यहाँ पर. 3 बैक टू बैक डॉट बॉल्स. पिछले ओवर में देखा था कि बड़े बड़े हिट्स लग रहे थे, उसी तरह से इस ओवर में अभी तक कोई भी रन नहीं आया. 44 3 गेंदे 3 डॉट. इसी प्रकार प्रेशर यहां पर बैट्समैन के ऊपर बनता हुआ. अभी एक और गेंद वैसी ही और इसी के साथ अपील जरूर हुआ है और इसी के साथ आउट का इशारा अंपर का. इसी आउट के साथ एक झटका लगते हुए यहां पर पुरंदर ए की टीम को 4 गेंदे यहां पर डॉट करके वापस पेविलियन लौटेंगे अभिषेक अंबोले. यहां पर जरा सूझबूझ भरी बल्लेबाजी की जरूरत थी, वो हमें देखने मिली नहीं यहाँ पर. राहुल आप क्या कहना चाहते हैं इसके बारे में? नक्कीच चांगला खेळ खेळला होता मागच्या मॅचमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये दिनेश हडकर यांनी तब्बल 5 षटकार ठोकले होते, परंतु त्याच नंतर तब्बल स्कोरवरती लगाम लावला तो म्हणजे सँडी याने. तब्बल 3 डॉट नंतर 14 चेंडूवरती अभिषेक आंबोले यांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत आणि संघाची धावसंख्या अजून स्थिर ठेवले ते म्हणजे 44 धावावरती. आणि आता फलंदाजीला आले ते म्हणजे साहिल. हे देखील चांगले उत्तम दर्जाचे फलंदाज आहेत. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. साहिल आया है बल्लेबाजी करने. साहिल पालेकर. 2 गेंदे बाकी अभी भी इस ओवर की. फुल अर्लेन डिलीवरी यहाँ पर प्रीतेश ने फील्ड किया, थ्रो किया, वहां पर डायरेक्ट हिट होता तो चांस हो सकता. और ये दूसरे रन के लिए दौड़ चुके यहाँ पर दिनेश. अच्छी कॉलिंग वहां पर, अच्छी तालमेल यहाँ पर देखने मिला है दोनों ही गेंदबाज, दोनों ही बल्लेबाज के बीच में, दिनेश और साहिल के बीच में. 2 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 46. केवल और केवल 2 रन आए इस ओवर में. 1 टू गो, लास्ट बॉल 1 टू गो, 2 रन आए और 1 विकेट भी लिया. बहुत ही अच्छा ओवर डाला यहाँ पर अगर हम गेम के कॉन्टेक्स्ट में देखेंगे तो, क्योंकि 2 ओवर में अच्छा. सेकेंड ओवर जो है बहुत ही महंगा साबित हुआ था प्रसाद लाड़ का, मगर अच्छा बैकअप किया यहाँ पर सैंडी ने.
इसी बीच अगली गेंद लेग साइड पे घुमा के मार दिया है, बॉल जा रही है कॉर्नर रीजन में, बॉल गई है सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। अच्छा यहाँ पर फिनिश करते हुए साहिल हॅलो. अपनी टीम के लिए पुरंदर काय एक टीम कळत के नाही, लिए। नितीन राजापुरे नंतर साहिल पालेकर, पुरंदरे असंघ, संघ तोच, फक्त खेळाडू वेगळा, सर्वात लांब षटकार ह्याच्या देखील बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय। लंबा रीजन था वो, कॉर्नर का वो रीजन था, लंबे रीजन पे लंबा छक्का यहाँ पर आता हॅलो. हुआ। आणि याचं कारण तुम्हाला माहिती आहे कोणाला? राजेश दादा शिंदे आणि परब तिघ जण लांब सिक्स ठेवतात तिथे मिड विकेटला आणि नंतर भांडत बसतात, इथे लाईन आहे, इथून आत आहे, इथून बाहेर आहे। 3 ओवर की समाप्ति 52। हॅलो. वैयक्तिक पहिलं व संघासाठी चौथं षटक घेऊन आले ते म्हणजे आर्यन काळे आणि समोर फलंदाजीला आहेत ते म्हणजे घणाघाती फलंदाज दिनेश हडकर। नक्कीच दिनेश हडकर यांच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार होता, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 5 षटकार ठोकले होते आणि आताही शेवटचं हाणामारीचे षटक आहे। आणि आता तुम्हाला पाहायला मिळते ते म्हणजे आर्यन विरुद्ध दिनेश हडकर, एक चांगला तुम्हाला खेळ पाहायला मिळेल। दिनेश हडकर चांगला फलंदाज आहे, परंतु पाहूया दादर चॅलेंजर्सचे हे मेन फलंदाज दिनेश हडकर, तसेच मेन गोलंदाज आर्यन काळे। दादर चॅलेंजर्स समोरासमोर खेळताना पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतो आर्यन काळे। आणि पहिला चेंडू चांगला पद्धतीने टाकलेला चेंडू, त्यावरती केवळ 1च धावावरती समाधान मानावं लागलंय दिनेश हडकर याला। नक्कीच चांगला गोलंदाज आहे आर्यन काळे। खोलवर टाकलेला चेंडू, फक्त वाईड पकडून टाकलेला चेंडू, परंतु आता फलंदाजीला आलाय साहिल पालेकर। धन्यवाद राहुल। इसी बीच स्कोर पढ़कर पहुंच गया है 53, 53 रन। बड़े हिट्स की जरूरत है यहाँ पर, बड़े हिट्स लगाने की जरूरत। स्कोर पिछले ओवर में हालांकि ज़्यादा रन आए नहीं, उसी का यहाँ पर भरपाई जरूर करना चाहेंगे यहाँ पर साहिल पालेकर और दिनेश हडकर। आर्यन गेंदबाजी करेंगे साहिल को, थोड़ा सा यहाँ पर फील्ड में बदलाव करते हुए 53, 53। ओ बहुत ही अच्छी डिलीवरी थी और रन लेने के लिए दौड़ चुके हैं और यहाँ पर मिस कर दिया यहाँ पर अमोल ने। और 22 के तौर पर यहाँ पर रन मिलेगा एक। और हालांकि अच्छी बात पुरंदर ए संघ के लिए यह है कि दिनेश हडकर वापस स्ट्राइक पर आ चुके हैं। ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक उन्हें ही रखना पड़ेगा यहाँ पर अगर बड़े हिट्स लगाने हैं तो। 6 छक्के लगाए अब तक यहाँ पर उन्होंने इस मैच में, इस इनिंग में। ओ स्विंग एंड मिस, बाहर थी बहुत ही गेंद। लास्ट ओवर के 3 गेंदे बाकी, 54, 54 रन, 38 रन के निजी स्कोर पर खेल रहे हैं, 3 बॉल बाकी। बहुत ही अच्छा स्ट्रोक वहां पर, सीधे गई है लंबी, देखना पड़ेगा कैच होता है कि नहीं। और ये आराम से कैच लपक लिया वहां पर और इसी के साथ दिनेश को वापस से पेविलियन लौटना पड़ेगा। बहुत देर से उनके पास स्ट्राइक मिली नहीं, पिछले ओवर में भी उनको एक भी गेंद खेलने नहीं मिला। आणि आता ज्याची आतुरता होती तो क्षण आलाय। सुनील शेलार उर्फ मामा हे बॅटिंगला आले आहेत। पुरंदर संघ या संघाचे मागच्या वर्षीचे ओपनर फलंदाज, परंतु यावर्षी ते थोडंसं मागच्या फिनिशिंग एंडला बॅटिंग करताना। आता पाहूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। सुनील शेलार यांच्याकडे देखील ताकद आहे मोठे फटके मारण्याची। पाहूया संघाला चांगल्या स्कोरमध्ये नेताना पाहतायत का। 2 चेंडू शिल्लक आहेत, केवल और केवल 2 गेंदे बाकी, वही स्ट्राइक। आर्यन काले बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर, केवल और केवल 2 रन दिए, उसमें भी एक 22 के रूप में रन मिला था एक। यही होता है अगर बैट्समैन को ज़्यादा देर तक स्ट्राइक नहीं मिलता है तो थोड़ा प्रेशर यहाँ पर ज़रूर आता है दूसरे बल्लेबाज के ऊपर भी। और बड़े हिट्स लगाने की कोशिश में यहाँ पर दिनेश वापस पेविलियन लौटते हुए। इसी बीच अगली गेंद, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी थी, लेग साइड पे घुमाना चाहते थे शेलार।
इसी के साथ ये डॉट बॉल बहुत ही कीमती गिरने वाला है ये ओव्हर. केवळ और केवळ 2 ही रन दिए अब तक इस ओव्हर में. फक्त 2च दिलेत या ओव्हर मध्ये आतापर्यंत आर्यन काळेनी. 22च्या स्वरूपात 1 रन आलेले ते. और ये सीधे खेल दिया. एज लगी है यहाँ पर. बॉल जा रही है पॉइंट की दिशा में. तेजी से दौड़कर 1 रन लिया. फील्ड किया वहां पर प्रसाद खापने ने. और दूसरे रन के लिए दौड़ चुके हैं मगर यहाँ पर विकेट जरूर मिलेगा. और इसी के साथ 4 ओवर की समाप्ति. स्कोर हो चुका है 55. 56 रनों का लक्ष्य का पीछा करेंगे यहाँ पर बाप्पा मोरिया की टीम. 2 षटका अखेरीस धावसंख्या होती पुरंदर संघ या संघाची 44. परंतु त्यानंतर सँडी आणि आर्यन काळे यांना त्यांना जखडून ठेवण्यात आलं. आर्यन काळे यांनी चांगलं शतक हाताळलं आहे. केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत, ते पण एक 22च्या स्वरूपात. आणि एक मोठा धक्का मिळाला आहे तो म्हणजे पुरंदर संघाला दिनेश हडकरच्या रूपात. आणि केवळ 56 रनाचं टार्गेट आहे बाप्पा मोरे संघाला. चांगला कमबॅक केला आहे तो म्हणजे बाप्पा मोरेचे गोलंदाज आर्यन काळे आणि सँडी. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये केवळ आणि केवळ 11 धावा खर्च करून 11 धावा खर्च केल्या आहेत. चांगला गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळालं बाप्पा मोरे संघाचे. प्रसाद लाड स्वतः कॅप्टन आम्हाला ज्यावेळी बोलले होते की आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, आम्ही नक्कीच गोलंदाजीच्या जीवावरती थांबू. तर त्यांनी नक्कीच सिद्ध करून दाखवलं. केवळ फक्त त्यांना 5 षटकार आले, बाकी सगळ्या गोलंदाजांनी चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. चांगला कमबॅक केलाय. आर्यन काळे यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी चांगला कमबॅक केलाय आपल्या टीमला. आता पुरंदर संघ या संघाने बाप्पा मोरे संघासमोर 24 चेंडू 56 धावाचं आव्हान ठेवलंय. तर लवकरात लवकर बाप्पा मोरे संघाने आपले फलंदाज पाठवायचे जेणेकरून सामन्याला विलंब नाही होणार. आणि पुरंदर संघ या संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण लावून लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. हा असेल. सचिन टॉस. चला नाणेफेकीसाठी या. सतीश धुळे नायगाव विरुद्ध नॅशनल बी. श्रीमंत डोलाई मग कोण आहे? पुरंदरे बी. माफ करा, सॉरी पुरंदरे बी. सॉरी 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 तर आम्हाला त्याच मॅचची सवय आहे ना. पुरंदरे बी विरुद्ध कोणाला 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 नको नको चालू आहे तसं चालू. चला नाणेफेकीचा कौल करूया. मीच करतो नाणेफेकीचा कौल. छापा काटा छापा. पुरंदरे बी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपण आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुबोध सावंत पळालेत माईकवरून. फिल्डिंग. पुरंदरे संघ बी नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग घेतली. पुरंदर सिंह भी वर्सेस सतीश डुले नायगांव 11. इसके बाद होने वाला मुकाबला. इसी बीच ओपनिंग के लिए आए हैं प्रसाद खापने और प्रसाद लाड. दोनों ही प्रसाद की जोड़ी. चला सामन्याला त्वरित सुरुवात करा. किती करायचं आहे? प्रसाद खापने 50. हा कितवी मॅच चालू आहे? 9वी आहे. हा होतील 6:30 वाजता. 15 नाही. पहला ओवर लेकर आए यहाँ पर दिनेश हड़कर, जिन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी. देखना पड़ेगा क्या वो बल्लेबाजी का जो फॉर्म है वो गेंदबाजी में भी आती है या नहीं. प्रसाद कपने ऑन स्ट्राइक. पहला ओवर पावर प्ले का ये ओवर. और ये टॉप एज लगी है ऊपर. देखना पड़ेगा कैच होता है कि नहीं. कीपर ने यहाँ पर मिस जज कर दिया और इसी के साथ आणि बॉल पहले ही गेंद कॅच पर सोडलेली आहे. कोणी सोडली? अरे बाबा कोणी सोडली मला नाही दिसलं.
अरे मला नाही दिसत, सुनील शेलारने का? ठीक आहे. पहले ही गेंद पर पहला झटका लग सकता था. राहुल, क्या बात करते आप? नक्कीच चांगला गोलंदाज आहे दिनेश हडकर, परंतु प्रसाद कापणे हा देखील चांगला दिग्गज खेळाडू आहे. त्याचा झेल सोडणं म्हणजे थोडंसं महागात पडू शकतं. और ये थोड़ा सा यहाँ पर एज लगा, बॉल घूमी वहाँ पर, शॉर्ट कवर की दिशा में फीड किया, 1 रन. इसी के साथ 2 गेंदे 2 रन. कैचेस विन मैचेस ऐसा कहते हैं. तो प्रसाद का ये पहली गेंद पर कैच छूटा तो वापस से अपॉर्चुनिटी देना निकालना पड़ेगा यहाँ पर दिनेश को, उनको आउट करने का, क्योंकि जिस हिसाब के बल्लेबाज है वो मैच को किसी भी तरह से आपके पास से निकाल के ले जा सकते हैं, उस हिसाब के बल्लेबाज. लो फुलटॉस यहाँ पर लेग साइड पे घुमा दिया. यहाँ पर बॉल जा रही है सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. प्रसाद लाड 6 रनों के लिए आपलं यहाँ पर कामगिरी चोख बजावतील, तुम्ही पंचांवरती प्रेशर करू नका. 6. षटकार आहे. पहली गेंद पर पहला झटका लग सकता था, कैच छोड़ा वहां पर, थोड़ा सा मिसकम्युनिकेशन यहाँ पर. आणि दिनेशच्या जखमेवर मीठ चोळलंय कॅच सोडल्यानंतर, जसं आमच्या जखमेवर आर्यनने मीठ चोळलं मगाशी. 8 रन. आहे ना, सांगितलं ना, आमच्या कॅच सोडल्या, आमच्या जखमेवर मीठ चोळलं. मैच जीतना है आपको, मान्य है टूर्नामेंट हमारा. जीतना है तो कैचेस लेने महेश पड़ेंगे कुडबे यहाँ खुश पर. आहे, एक सामना जिंकलेले आहेत वाटतं ते. अच्छी फील्डिंग, अच्छी कैचेस लेने पड़ेंगे यहाँ पर. थोडक्यात वाचले, अक्षय मध्ये येऊन खेळला म्हणून, नाही तर बॉलिंगच्या जीवर तुम्ही मॅन ऑफ द मॅच होतात. शॉर्ट ऑफ आणि पाहूया काय होतंय. तर शॉर्ट बॉल होता, पॉइंटच्या दिशेने मारायचा होता, परंतु कव्हरच्या दिशेने गेला बॉल. चला त्वरित दुसरा फलंदाज तयार ठेवायचा आहे, वेळ नाही घालवायचा कोणता. प्रितेश, पुढील फलंदाज प्रितेश नातकर. राहत की सांस लेते हुए यहाँ पर सुनील, ज़्यादा कुछ कर नहीं पाए प्रसाद खापने, केवल एक छक्का लगाया उन्होंने उनके बैट से, मगर जल्दी आउट होकर वापस पेविलियन लौटेंगे. स्कोर हो चुका है 8 रन, 1 विकेट के नुकसान पर. 4 गेंदे, अभी भी 2 गेंदे बाकी. अगले बल्लेबाज उतरे हैं प्रितेश नाड़कर. स्ट्राइकिंग एंड पे रहेंगे प्रितेश नाड़कर. रन रेट, रिक्वायर्ड रन रेट उतना बड़ा नहीं, 56 रनों का लक्ष्य का पीछा कर रही है यहाँ पर बापा मौर्य की टीम. अमन प्रितेश नाड़कर स्ट्राइक लेंगे यहाँ पर. अच्छी गेंदबाजी यहाँ पर, अच्छा कमबैक मैं कहना चाहूंगा यहाँ पर दिनेश हडकर का. उस 6 के बाद विकेट चटकाया. इसी बीच अगली गेंद, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, लेग साइड पे पुल कर दिया है. यहाँ पर बॉल जा रही है सीमा रेखा के बाहर, A1 बाउंस ओवर द रोप. और इसी के साथ अच्छी शुरुआत वहां पर प्रितेश नाड़कर द्वारा. उसी तरह थोड़ा सा यहाँ पर खराब गेंदबाजी में कहना चाहूंगा, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी थी, शफल हुए बल्लेबाज और आसानी से चौका लगा दिया वहां पर. उसी चौके के साथ स्कोर कार्ड पहुंच गया है 12 रन, 1-2-12. इस मैच को अगर जीत गए पुरंदर संघ ए तो क्वालिफाई हो जाएंगे सुपर 8 के लिए. और उसके बाद जो मुकाबला होगा 12 स्ट्रेट डाउन द ग्राउंड यहाँ पर मार दिया है. 1 रन के लिए, जैसे ही मारा था वैसे ही 1 रन के लिए दौड़ चुके थे प्रीतेश. और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति, 1 ओवर 13 रन, 1 विकेट के नुकसान पर. सरासरी 13-14च्या धावा त्यांना हव्यात, त्यानुसार त्यांची सरासरी सुरू आहे. पाहूया प्रसाद लाड, पण बघा ते 30 धावा त्या केवढ्या महागात पडल्या, 56 धावा झाल्यात. महेश कुडपे वारंवार आमच्या कॅमेऱ्यासमोर, NPL आली की त्यांच्या चेहऱ्यावर तेजी येते. उद्या तारीख काय? उद्या दिनांक 22 ते 2 तारीखपर्यंत 1 तारीखपर्यंत नायगाव प्रीमियर लीग स्पर्धेचे फॉर्म उपलब्ध होतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सर्व संघांना विनंती आहे की उद्या आपण सर्वांनी ते फॉर्म कलेक्ट करायचेत.
अभिषेक आंबोले गेंदबाजी करेंगे। पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने, क्या वो फॉर्म को बरकरार रख पाते या नहीं ये तो समय ही बताएगा। 13 रन, एक ओवर की समाप्ति 13 रन। स्ट्राइक पर है प्रीतेश नाड़कर। फील्ड यहां पर थोड़ा खुलता हुआ, पहला ओवर खत्म हो चुका है पावर प्ले का। लेग साइड पे पुल कर दिया, यहां पर बॉल जा रही है गैप में, सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए डीप स्क्वायर लेग की दिशा में। और इसी के साथ अच्छी शुरुआत यहां पर प्रीतेश नाड़कर द्वारा। कोण होता तो प्लेयर? नितीन राजापूर आहे का? दोघांच्या मधून गेला तो बघा धाव. आणि लोहित आपला रोहित माझे मित्र माझे सहकारी या ठिकाणी. काय पाहिजे रोहित? इथे नाही ए नरे स्कोर बढ़कर पहुंच गया 17 रन 17 पहले गेंद पर पहला चौका। अच्छी शुरुआत की यहाँ पर प्रीतेश ने, 2 चौके लगाए अब तक इस इनिंग में अपनी बैट से। इसी बीच आगे आके शफल करके लेग साइड पे घुमा के मार दिया है डीप स्क्वायर लेग की दिशा में, 6 रनों के लिए 23 रन 23 रन। अच्छी शुरुआत यहाँ पर सुशांत 11 के खिलाड़ी राहुल सकपाल, उनसे हम कुछ जानेंगे जरा 2 शब्द। चांगली बॅटिंग करतोय प्रीतेश नाडकर, चांगला प्लेयर आहे, दादर चॅलेंजर्सचा अष्टपैलू खेळाडू. परंतु अभिषेक आंबोले हे देखील चांगले गोलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, त्यांना त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. थोडंसं स्वतःला सावरायचं आहे. 2 एक चौकार 1 षटकार गेला तरी ते कमबॅक करू शकतात. नक्कीच त्यांनी कमबॅक केला तर सुशांत 11ला चांगला असेल. कमबैक की बात करेंगे तो पिछले इनिंग में भी आपने देखा 6-5 छक्के लगाए थे, फिर भी बहुत ही अच्छा कमबैक किया था बॉलिंग टीम ने। ओ स्विंग एंड मिस, यहाँ पर शॉट ऑफ गुड लेंथ डिलीवरी थी, ऑफ साइड पे खेलना चाहते थे। डॉट बॉल, इसी तरह से गेंदबाजी करने की जरूरत, डॉट बॉल्स निकालने की जरूरत, जिसकी वजह से बैट्समैन पे प्रेशर बढ़ता जाएगा और बैट्समैन मिस्टेक करेंगे कुछ, और जो भी कैचेस आएंगे वो कैचेस लपकने पड़ेंगे। यहाँ पर मैच को जीतना है तो पुरंदर ए संघ को 3 गेंदे 23 रन, अभी भी टारगेट बहुत दूर। वापस से एडवांस होके मारना चाहते थे, फाइन लेग की दिशा में गई है, शॉर्ट फाइन लेग, और ये कैच छूट गया वहां पर। जिस हिसाब से मैं कह रहा था कि कैचेस विन मैचेस, यहां पर इस इनिंग में 2 कैचेस छूटे, वो वक्त ही बताएगा क्या वो बहुत महंगा साबित होगा, क्योंकि प्रीतेश नाडकर बहुत ही प्रसाद लाड आपल्याला आपला बॉलिंगचा परफॉर्मन्स कमी झालाय, आपल्याला बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. तर त्याच्यामध्ये सांगतो ते करावं लागेल. अहो सांगतो ना ते गोर. वाइड ट्रैम लाइन के बाहर गेंद, वाइड यॉर्कर डालने की वहां पर कोशिश जरूर कर रहे थे बॉलर, मगर थोड़ा ज्यादा ही वाइड डाल दिया यहाँ पर, और 1 रन और मिलेगा। 25 रन हो चुके हैं अभी, 4 गेंदे अभी भी 2 गेंदे बाकी इस ओवर की, 4 गेंदे हो चुकी है। 30 पाहिजे, 31 पाहिजे अजून. डाव्या आहे, बॅटिंगला आहे. लेग साइड पे घुमा के मार दिया यहाँ पर प्रसाद ने, और बॉल जा रही है सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए. दूसरी ओवर है, सचिन पाटणकर यांच्याकडनं 100 रुपयाचा स्कोर झाला आहे पारितोषिक आहे. 31, 31 रन, लास्ट बॉल 1 टू गो. अभी भी 1 गेंद बाकी यहाँ पर, 31 रन, 25 रनों की जरूरत अभी जीतने के लिए. मैच जीतने के लिए 25 रनों की यहाँ पर जरूरत. 13 गेंदे 25 रन, समीकरण कुछ ऐसा. इसी बीच अगली गेंद, शॉर्ट एंड वाइड डिलीवरी, लेग साइड में पुल कर दिया है, कैचिंग हो सकता है, ये बहुत ही आसान कैच वहां पर मिलता हुआ. शॉर्ट एंड वाइड डिलीवरी थी, ऑफ साइड से लेग साइड पे घुमाना चाहते थे और
शेलार मामा के हाथों यहाँ पर ये कैच छूटा नहीं और इसी के साथ प्रसाद वापस पेविलियन लौटेंगे। स्कोर हो चुका है 31, 31 रन 2 विकेट, 12 गेंदों में 25 रनों की यहाँ पर जरूरत। हॅलो, थोडं लवकरात लवकर डिसिजन घ्यायचं आहे जेणेकरून विकेट गेला तर लवकरात लवकर बॅट्समन रेडी ठेवायचा आहे. सामन्याला लवकर आपल्याला अजून हॅलो. 5 सामने मी संपवायचे मगाशीच आहेत. सांगितलंय की बॅट्समन बाहेर यायच्या आधी तुमचा फलंदाज रेडी पाहिजे. मी मगाशीच सांगितलंय. वैभव, नवीन फलंदाज वैभव. प्रसादला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे आणि बॉलिंग करतील गोलंदाजीला आहेत ते म्हणजे नितीन राजापुरे. वैभव उर्फ दादू. स्ट्राईकला असतील ते म्हणजे धडाकेबाज फलंदाज प्रितेश नाडकर. 12 चेंडू 25 धावांची अजूनही गरज. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत ते म्हणजे नितीन राजापुरे. आणि सामना कंपल्सरी चेस असेल तेवढं लक्षात घ्यायचं आहे. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. अजूनही प्रितेश नाडकर फलंदाजीला उपस्थित आहेत ज्यांची कॅच मागच्या ओव्हरमध्ये सोडण्यात आली होती. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. गोलंदाजीला आहेत नितीन राजापुरे. नितिन यहाँ पर लेकर आएंगे अपना ओवर। हालांकि बल्लेबाजी नहीं कर पाए, बल्लेबाजी में उतना कुछ कर नहीं पाए। 12 गेंदे 25 रनों की जरूरत यहाँ पर मैच को जीतने के लिए बाप्पा मौर्य की टीम। फुल रन डिलीवरी यहाँ पर सीधा मार दिया है, देखना पड़ेगा कैच होता है कि नहीं। और ये बहुत ही अच्छा कैच वहां पर पकड़ते हुए प्रीतेश शिरोडकर का ये बहुत ही अच्छा कैच यहाँ पर। पिछले ओवर में हालांकि एक कैच जरूर छूटा था मगर उसकी भरपाई यहाँ पर करते हुए और अच्छा कैच और टाइम पे यहाँ पर मिलता हुआ विकेट। क्योंकि अभी दोनों भी नए बैट्समैन, दोनों भी नए बैटर यहाँ पर अभी क्रीज पर होंगे। सचिन आए हैं अगले बल्लेबाज, सचिन बाताड़े। 11 गेंदे 25 रनों की अभी भी जरूरत यहाँ पर। अच्छी शुरुआत हुई है अब तक यहाँ पर नितिन राजापुरे के ओवर की। पहले ही गेंद पर पहला यहाँ पर झटका लगाया, पहले ही गेंद पर विकेट चपकाया यहाँ पर सचिन बाताडे नितीनने। जर यांनी 2 लगातार षटकार लावले तर राहुल सिंग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। ओ बहुत ही अच्छी डिलीवरी, लोअर फुल टॉस डिलीवरी, लेग साइड पे प्लेस कर दिया, तेजी से दौड़कर 1 रन लिया। प्रकाश वहां पर आकर फील्ड किया और अच्छा थ्रो वहां पर। आणि या और इसी ठिकाणी के साथ गडीनाथ। किती थोड़ी पाहिजे? सी वहां पर तालमेल की कमी। किती 24 10-24 काही होऊ शकतं सामन्यामध्ये। सचिन बाताडे यांनी जर हा सामना जिंकवला तर अभिषेक बैर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक। 10 गेंदों में अभी भी 24 रनों की जरूरत यहाँ पर। पिछली गेंद में थोड़ी सी वहां पर तालमेल की कमी दोनों ही बल्लेबाज के बीच और रनआउट के तौर पर वापस पेविलियन लौटेंगे वैभव और उनको रिप्लेस करने पहुंच गई है क्रीज पर प्रकाश। गाडीची लाईट चालू आहे। पंकज. गाडी मोटरसायकल बाजूला घ्या समोरची, इकडे जातो। पंकज आए हैं अगले बल्लेबाज, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है पंकज बोबड़े। अभी भी 10 गेंदे 24 रनों की 24 रनों की जरूरत। दस गेंदे 24 रनों की अभी भी जरूरत यहाँ पर। नितिन अच्छी लय में यहाँ पर अच्छा और अब तक निकाला है, केवल और केवल 1 ही रन दिया है। पिछले गेंद पे विकेट भी मिला है। दोनों ही नए बल्लेबाज यहाँ पर क्रीज पर अभी आ चुके हैं मौजूद और लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है तो थोड़ी सी यहाँ पर फील्ड की सजावट यहाँ पर चेंजेस होते हुए। शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, ऑफसाइड पे कट करना चाहते थे, वहां पर बॉल का कोई भी किनारा लगा नहीं वहां पर। और इसी के साथ डॉट बॉल, जैसे जैसे डॉट बॉल आएंगे वैसे वैसे प्रेशर बढ़ता जाएगा दोनों ही बल्लेबाज के ऊपर।
लेग साइड पे घुमा के मारना चाहते थे, शफल जरूर हुआ था वहां पर डीप मिड विकेट के दिशा में, डीप स्क्वायर लेग के दिशा में गई है गेंद। 1 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 33 रन। अभी भी 23 रनों की जरूरत, 8 गेंदे 23 रन। इक्वेशन कुछ ऐसा है, 8 गेंदे 23 रन। फील्ड को थोड़ा यहाँ पर मूव करते हुए अभी स्ट्राइक पर है सचिन बाथाड़े। अच्छा ओवर अब तक यहाँ पर नितिन का, और ये टॉपेज लगी है, बॉल गई है ऊपर, शॉट फाइन लेग की दिशा में, कैच होता है कि नहीं, और ये वहां पर मिस जज करते हुए कैच छोड़ दिया वहां पर, और मगर 2 रन लेने के लिए दौड़ चुके हैं दोनों ही बल्लेबाज। कैच होना चाहिए था ये वाला, अगर ये कैच पकड़ लेते तो मैच हो जाता, मगर ऐसा हुआ नहीं, और इसी के साथ 2 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है। और इसी के साथ लेग साइड पे शफल करके मार दिया, बॉल जा रही है फाइन लेग की दिशा में 4 रनों के लिए। 39 हुआ ना, 16 पाहिजे, 16, 6 चेंडू 16 धावा। नक्कीच हाणामारीचे षटक असेल, 6 चेंडूमध्ये तब्बल 16 धावांची आवश्यकता असेल. आता पाहूया कोणत्या प्रकारे प्रितेश गोलंदाजी करतायत. सहा चेंडू 16 धावांची आवश्यकता बाप्पा मोर्याला, आणि सुंदर असा तटवला होता चेंडू मागच्या बॉलवरती सचिन भाताडे यांनी. 7 चेंडू 20 धावा असताना त्यांनी चौकार ठोकला, त्या चौकाराची आवश्यकता होती. आणि आत्ता गोलंदाजीला आले ते म्हणजे प्रितेश, हे पण चांगले गोलंदाज आहेत प्रितेश शिरोडकर. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला आहेत पंकज. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. ही मॅच जर पुरंदर संघ जिंकले तर सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतील. जिंकले ना पुरंदर संघ, तुगा आम्हाला त्याला जिंकू दे ना. नक्कीच पाहूया कोणत्या प्रकारे सामना खेळतायत पुरंदर संघ अ. पहिला चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू प्रितेश, परंतु स्ट्राईकला आले ते म्हणजे सचिन भाताडे. एक चांगले असे घातक फलंदाज आहेत सचिन भाताडे. आणि आत्ता फलंदाजीला आले ज्याची आवश्यकता आहे तो आर्यन काळे. नॉन स्ट्राईकला असेल, स्ट्राईकला आहेत सचिन भाताडे. प्रितेश यांचा सुंदर असा चेंडू. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय प्रितेश. नक्कीच कर्णधार दिनेश हडकर हे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवताना त्यांनाही अनुभव आहे चांगल्या प्रकारे, परंतु प्रितेश शिरोडकर हा हे देखील चांगला दर्जाचा गोलंदाज आहे. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आणि स्ट्राईकला सचिन भाताडे, भोईवाडा प्रीमियर लीगचे मॅन ऑफ द सिरीज सचिन भाताडे. चांगले फलंदाज आहेत सचिन भाताडे. बाप्पा मोर्याची धुरा त्यांच्या आता खांद्यावरती आहे. 5 चेंडू 16 धावा. आणि पहिला चेंडू त्याचा समाचार घेतलाय फुल टॉस चेंडूचा, आणि हा चौकार. आता 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच 2 मोठे फटके, सामन्याचा काही सामना कोणत्याही बाजूला जाऊ शकतो. नक्कीच सचिन भाताडेकडे यांच्याकडे देखील ताकद आहे, त्यांच्याकडे देखील कॅपॅसिटी आहे की 4 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकण्याची. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नक्कीच आमच्या इथे बसलेत आमचे मित्र, आमचे सर्व बाप्पा मोर्याचे सहकार्याचे महत्त्वाचे असे एक प्लेयर दाभोळकर दादा. नक्कीच त्यांना माहिती आहे आमची टीम काही करू शकते. 4 चेंडू 12 धावा. आणि हा सुंदर चेंडू, निर्धाव असा चेंडू, चांगला कमबॅक पाहायला मिळालं. आणि दाभोळकर दादा हात आपटून बसलाय. नक्कीच मला माहिती आहे, नक्कीच सचिन भाताडे यांनी 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले, तर मनोज सिंग यांच्याकडून 2000 आणि सचिन पाटणकर यांच्याकडून
500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय पाहतोय, सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वाईट चेंडू होता परंतु त्यावरती अवांतरशी धाव. 2 चेंडू, आता 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे पुरंदर संघ या संघाचे क्षेत्ररक्षक संजय दादा. नक्कीच 40 वर्षाच्या वरती आहे परंतु क्रिकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच काढला, दुसऱ्यांना आउट झाला. हा 2 रन झाले. 2 12 बाय होते. 3 बॉल 11. थांब थांब थांब, चुकीचा बोललो. 3 चेंडू 11 धावा. सॉरी, चुकीची दुरुस्ती केली. 3 चेंडू 11 धावा पाहिजेत कारण चुकीची दुरुस्ती केली. चुकून एक्स्ट्रा सांगितलं, चुकीची दुरुस्ती. 3 चेंडू 11 धावा. सॉरी 17 पाहिजे होता. 6 बॉल ते सॉरी 6 चेंडू. अमोल दादा मोजतोय, लक्षात ठेवा बिरजू दादा. अमोल दादाकडे कॅल्क्युलेशन आहे बघा, तिथे बसलंय. 3 चेंडू 11 धावा. आणि हा तटवलाय चेंडू, त्यावरती पाहूया प्रितेश. नक्कीच 2 धावा काढलेल्या आहेत. नवीन फलंदाज आले मंदार. आता 2 चेंडूवरती तब्बल 9 धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे बाप्पा मोरे संघाला प्रितेश शिरोडकर चांगला टप्प्याचा अचूक टप्पा टाकण्याची जरूरत आहे. 2 चेंडू हा आणि हा 1 धाव. क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. 1 चेंडू 8 धावा आहेत. 1 चेंडू 7 धावांवरती 6 मारू शकतो तर 1 चेंडू 8 आहेत. काही होऊ शकतं. स्ट्राईकला आहेत मंदार. 1 चेंडू 8 धावा. नक्कीच संजय दादाने यांनी 4 अडवला, त्याचा हा फायदा आहे. तो चौकार लागला असता बाईच्या स्वरूपात खूप मोठा हादरा लागला असता तो म्हणजे पुरंदर संघाला. संघाचा चांगला पाठलाग करताना बाप्पा मोरे संघ, कारण तब्बल 56 धावांची जरूरत होती परंतु त्यांनी चांगला खेळ दाखवला आपल्या टीमला. 1 चेंडू 8 धावा. सुंदरसा चेंडू प्रितेशाचा, खोलवर चेंडू, डॉट चेंडू. आणि हा सामना विजयी झालाय तो म्हणजे पुरंदर संघ पुरंदर संघ या संघासाठी अभिनंदन. आणि सुपर 8 मध्ये पुरंदर संघ हा क्वालिफाय झालेला आहे. आता होणारा सामना पुरंदर संघ ब विरुद्ध सतीश धुळे 11 नायगाव. नक्कीच सतीश धुळे 11 या संघामध्ये मातब्बर असे फलंदाज आहेत. नायगावचा हिरा ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे अजित मोहिते, एक टेनिस क्रिकेट स्टार या इथे उपलब्ध आहे. नक्कीच PPL असले तर तो कुठूनही असला तरी तो मॅचला अवेलेबल असतो. आणि आता पाहूया कोणत्या प्रकारे सामना होत आहे. पुरंदर संघ ब विरुद्ध सतीश धुळे 11 नायगाव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे दिनेश हडकर, ज्याने 38 रन मारले आणि 1 विकेट पण घेतलंय. दिनेश हडकर या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरले गेले आहेत.